IMC ग्लुकोजामाइन टॅबलेट. सांधेदुखीपासून मुक्ती, सुटका. ग्लुकोजामाइनचा वापर उपास्थी, कार्टिलेज आणि सांध्याच्या आरोग्याला चालना देण्यासाठी केला जातो. हे सेल्युलोजसारखे उत्पादन आहे ज्यामध्ये नैसर्गिकरित्या निर्माण होणारे बिल्डिंग ब्लॉक्स असतात जे शरीर उपास्थी कार्टिलेज तयार करण्यासाठी वापरतात. ग्लुकोजामाइन एक अमिनो साखर आहे जी ऑस्टिओआर्थरायटिसच्या पूरक उपचारासाठी वापरली जाते. ग्लायकोसामिनोग्लायकन बायोसिंथेसिसमध्ये हे एक महत्त्वाचे अग्रदूत आहे. ग्लायकोसामिनोग्लायकन्स हा संयुक्त कार्टिलेज उपास्थीचा एक प्रमुख घटक आहे. म्हणून पूरक स्वरूपात ग्लुकोजामाइन कार्टिलेज उपास्थी पुनर्बांधणी करण्यात आणि ऑस्टिओआर्थरायटिसवर उपचार करण्यास मदत करू शकते. ग्लुकोजामाइनचा वापर कार्टिलेज उपास्थी आणि सांध्याच्या आरोग्याला चालना देण्यासाठी केला जातो. हे सेल्युलोजसारखे उत्पादन आहे ज्यामध्ये नैसर्गिकरित्या निर्माण होणारे बिल्डिंग ब्लॉक्स असतात जे शरीर उपास्थी कार्टिलेज तयार करण्यासाठी वापरतात. हे कार्टिलेज उपास्थीचे उत्पादन उत्तेजित करून कार्य करते, परिणामी सांध्याची दुरुस्ती होते. तुम्हाला ग्लुकोजामाइनची ॲलर्जी असल्यास किंवा तुम्ही गर्भवती असाल तर त्याचा वापर टाळण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही गर्भवती असाल, स्तनपान करत असाल, कोणतीही औषधे घेत असाल किंवा काउंटर ड्रग्ज घेत असाल, औषधे किंवा इतर पदार्थांची ॲलर्जी आहे किंवा तुम्हाला हे औषध लिहून देण्यापूर्वी तुम्हाला संधिवात आहे किंवा नाही हे तुमच्या डॉक्टरांनी जाणून घेणे महत्त्वाचे आहे, किंवा तुम्हाला मधुमेहाचा त्रास आहे. ग्लुकोजामाइनचा डोस उत्पादनाच्या वापरावर आणि स्रोतावर अवलंबून असतो. जर तुम्ही 1 दिवसापेक्षा जास्त वेळा निर्धारित डोस चुकवल्यास काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या मंजुरीनंतर घ्या. ग्लुकोजामाइन घेतल्यावर तुम्हाला बद्धकोष्ठता, तीव्र असोशी प्रतिक्रिया, अतिसार, तंद्री, मळमळ, डोकेदुखी, छातीत जळजळ, पोटदुखी आणि उलट्या हे काही परिणाम जाणू शकतात. ग्लुकोजामाइनचे असे दुष्परिणाम सहसा जास्त काळ टिकत नाहीत आणि उपचार पूर्ण झाल्यावर निघून जातात. जर हे दुष्परिणाम वाईट झाले किंवा दूर होत नाहीत तर लगेच तुमच्या डॉक्टरांशी बोला. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.